नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती घट किंवा वाढ झालेली आहे, त्याचबरोबर उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बजेट 117.17 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.51 TMC. टक्केवारी ही 99.89% उजनी धरण गेले 10-12 दिवस झालं थांबलेलं आहे. म्हणजेच योग्य नियंत्रण केल्यामुळं पाण्याचं 99.89% उजनी धरण थांबवलेलं आहे. जास्त पाणी वाढू दिलं जात नाही आणि कमी होऊ दिलं जात नाही. त्यामुळं उजनीतून उजनीत येणारा दौंडचा विसर्ग लक्षात घेऊन उजनीतून खाली सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये सतत बदल केला जातोय, सातत्याने त्यावर लक्ष ठेवलं जात आहे. त्यामुळे उजनी धरण आता सध्याला 99.89% आलेलं आहे. तर आता सध्याला दौंडचा विसर्ग जर बघितलं तर गेल्या 2-4 दिवसापासून दौंडच्या विसर्गामध्ये सातत्यानं घट होताना दिसते. कारण घाटमाथ्यावर जरी हवामान खात्याने पाऊस सांगितलेला असला तरी प्रत्यक्षात पाऊस झालेला नाही, होत नाही. क्वचित ठिकाणी 2-3 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळं त्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम दौंडमधून येणाऱ्या पाण्यावर झालेला आहे. सध्याला काल जर बघितलं तर 5800 क्युसेक असणारा विसर्ग आज 5046 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीमध्ये मिसळतोय. त्यामुळं उजनीतून सध्याला बोगद्यातून पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक्स एवढंच विसर्ग चालू आहे भीमा नदीमध्ये. आणि कालव्यातून 2500, बोगदा 900, सिनामाडा उपसा सिंचन 210 आणि धैगाव उपसा सिंचन 110 असा विसर्ग चालू आहे. वीर धरणातूनही नीरा नदीमध्ये सोडण्यात येत होता जो विसर्ग होता 5737, त्यामध्येही कपात करण्यात आली आहे. जवळपास 3200 क्युसेकचा विसर्ग सध्याला वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडला जातोय. म्हणजे ते 3200 आणि हे 1600 क्युसेकचं पाणी असं जवळपास 4,500 ते 5,000 क्युसेकचं पाणी सध्याला चालू आहे भीमा नदीमध्ये. त्यामुळं एवढं काळजी करण्याचं कारण नाही. परंतु पाऊस वाढला तर पाणी वाढू शकतं. पुढील काय काळामध्ये पावसावर सगळ्या गोष्टी अवलंबून असल्यामुळं उजनी असेल, वीर असेल, या धरणातून पाणी वाढण्याची शक्यता फक्त पाऊस झाला तरच होऊ शकते. आणि तसं जर शक्यता वाटली तर आपण आपल्या व्हिडिओ माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.